करेल ना मी, पण मला न्याय नाही मिळाला मी तिथेच आत्मदहन करेल. काय आता माझी कॅपॅसिटी संपली, नाही होते माझ्याकडनं. माझा जॉब गेला, माझं एज्युकेशन गेलं, सगळं काही गेलं. वरून तो माझी प्रत्येकाकडे बदनामी करतो, नको ते व्हिडिओज पाठवतो. मी कुणाला तोंड देऊन सांगणार की मी नाही त्याच्यामध्ये. तो यायच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून टाकतो. मी प्रत्येकाला तर पर्सनली जाऊन सांगू नाही शकत ना. जेव्हा मुली आत्महत्या करतात तेव्हा कॅन्डल घेऊन फिरतात, मोर्चे काढतात, मग जिवंत मुलीवर अत्याचार होतो तेव्हा कुठे जातो आपला समाज, कुठे जातात सगळेजण? प्रत्येक जण काय म्हणतं, काय होणार तुझ्याकडनं, का नाही होणार? आम्ही न्यायला उभं राहिलो तर आम्हाला न्याय का नाही देत? तुम्ही मेले, मग मी मेल्यानंतर कॅन्डल घेऊन फिरा. माझ्या घरी जा, घरच्या आई वडिलांना साठवण करायला. मग तेव्हा प्रत्येक मंत्री जाईल, आमदार खासदार सगळे जातील. मग जेव्हा न्याय द्यायचा असतो तेव्हा कुठे जातात? पालकमंत्र्यांच्या लोकांना मी कॉन्टॅक्ट केला, ते म्हणतात आमची सर अधिवेशनाला गेलेले आहे. दानवेच्या ऑफिसला गेली, ते म्हणतात आमची काही होणार नाही, आमची विरोधी पार्टीवाले. अरे तुमची पार्टी किती दिवस? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही शासन, तुम्हाला लोक निवडून का देतात, वोटिंग का देतात? जे तुम्ही एका महिलेला सुरक्षित ठेवू शकत नाही तुमच्या सिटीमध्ये, न्याय देऊ शकत नाही, मग कशाला राजकारणामध्ये जातात तुम्ही? राजीनामे द्या ना, ड्युट्या सोडा ना, घरी बसा ना, आणि कायदा द्या मग मुलींना की त्याचा खून करून टाकायचं. द्या तुम्ही मला एक कायदा, मला एक खून माफ करा, मी त्याचा जीव घेईल. निदान मी तर सुटेल येताना जात ना. 4 महिन्यापासून रडते मी, माझ्या घरात स्वतःला लॉक करून बसते. कोणी नाही येत मदत करायला. नाही, मग अख्खं पोलीस डिपार्टमेंट जरी आलं, त्यांनी जरी मारलं मला धमकवून, आम्ही तुमच्या कायद्याने कारवाई करू, सगळं करा, पण मी आत्महत्या करेल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल.